आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. लक्षतीर्थ येथे जुगार अड्ड्यावर छापा. 7,86,000 रुपये किमतीच्या दुचाकी, मोबाईलवर रोकड जप्त. 15 जण ताब्यात. लक्ष्मीपुरी पोलिसांची कारवाई. जिल्ह्यात अवैध व्यवसाय पूर्णतः बंद असताना लक्षतीर्थ वसाहतीतील पहिल्या बस स्टॉप जवळील घरात 3 पाणी जुगार सुरू होता. याबाबत माहिती समजताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी सोमवारी दुपारी या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 7,86,000 रुपये किमतीच्या दुचाकी, मोबाईल आणि रोकड जप्त केली आहे. या प्रकरणी 15 जणांना ताब्यात घेण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात अवैध व्यवसाय सुरू ठेवल्यास संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिले आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायाविरोधात पोलिसांची कारवाई सुरू आहे. दरम्यान आज लक्षतीर्थ वसाहत परिसर 3 पाणी जुगार क्लब सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांना मिळाली. निरीक्षक कन्हेरकर यांनी उपनिरीक्षक संतोष कदम, हवालदार प्रीतम मेठारी, मंगेश माने, किशोर पवार, तानाजी दावणे, रोहित ठोंबरे यांच्यासह लक्षतीर्थ वसाहतीतल्या पहिल्या स्टॉप जवळील ओंकार मिसाळ यांच्या 2 मजली घरावर छापा टाकला. इथं ओंकार मिसाळ, वृषभ पावसकर, अनिकेत लोखंडे, श्रेयश चव्हाण, ऋषिकेश खोंदळ, प्रभाकर माने, सुशांत भुई, आदित्य चौगले, अनिकेत माने, ओम चव्हाण यांच्यासह 15 जण पैसे लावून 3 पाणी पत्त्याचा जुगार खेळत असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी 15 जणांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून रोख 40,000 रुपये, 5 लाख रुपये किमतीच्या 8 दुचाकी आणि 2 लाख रुपये, 46,000 रुपये किमतीचे 10 मोबाईल जप्त केले. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.